आज मनूसाठी ओट्सचा सिरलॅक्स बनवायला घेतले होते. त्याआधी मनू पण झोपेतनं उठली होती. आधी तिचं आवरून घेतले. तिला मेकअप वगैरे करायचा होता. ती काय मेकअप करूनच देत नव्हती. तिचं सगळं मला असं चालू असतं. काही पण ती करून देतच नाही आहे. सगळं म्हणजे असं करताना धिंगाणा घालत आहे खूप. तिला पावडर वगैरे लावत असताना तिला पावडर क्रीम सगळं पाहिजे असतं. ते काही करूनच म्हणजे एक जागी बसतच नाही आहे. इकडं तिकडं तर तिचं चालूच आहे. सो काम करायच्या वेळेस कंपल्सरी उठून बसते ती ना. ती काजळ पण असं ह्याच्यानं लावून देणार म्हणजे काडीनं वगैरे लावून देणार म्हणून मी तिला हातानंच लावते पटकन होऊन जाते म्हणून. पण ते पण तिला घ्यायचंच असतं. तिला काजळ बघितलं तर काजळ घ्यायचं असतं. पावडर काही बघितलं तरी तिला पहिले आधी घ्यायचंच असतं. त्यानंतर ती असं काही दिसत होती रेडी झाल्यानंतर. ती काही थांबतच नव्हती. हे बघा कसं करते ती. खूप आगाऊ झाली आहे आजकाल. त्यानंतर मी इथं ओट्सचं सिरलॅक्स बनवायला घेतले आहे. आधी ओट्स घेतले मी छान 1-2 वाटी असं ओट्स घेतले आहे. तिला खूप आवडतं ओट्सचं सिरलॅक्स. तांदळाचं ती जास्ती खात नाही. ते सिरलॅक्स बनवायला घेतले. त्यानंतर ओट्स भाजून घेतले. ओट्समध्ये थोडेसे काजू, थोडे बदाम, आणखीन जिरे, ओवा पण ते पण सोबतच भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर खरपूस असं म्हणजे मध्यम फ्लेमवर भाजून घेऊन थोडंसं थंड व्हायला ठेवून दिलं. त्यानंतर मिक्सर करून घेतलं. तिला हेच आवडतं म्हणजे तांदळाचं ती जास्ती काही खात नाही आहे म्हणून शक्यतो मी हेच बनते. बाहेरचं तर मी बंद केले आहे. नाही देत मी तिला. फर्स्ट सुरुवातीलाच 1 डबा दिली होती. त्यानंतर घरगुतीच मी आता थोडं वरच्या गोष्टी पण देत आहे, भात वगैरे. सो जरा हे आवडीनं खाते आणि पटकन होतं म्हणून हेच देत आहे. त्यानंतर आधी तिची फर्माईश होती मॅगी खायची. तिला मॅगी असं बनवून दिलं. त्यानंतर पावसाने असं संध्याकाळी हाजरी लावली. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.